नमस्कार सर्वांना. अर्जुपणी ऑफिशियल या माझ्या नव्याने सुरू केलेल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत. तर खूप दिवसांनी आजचा हा ब्लॉग मी बनवत आहे. एकतर माझं लहान बाळ आहे आणि तो खूप जास्त आगाऊ आणि कडकडी आहे, त्यामुळे मला ब्लॉग बनवण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही. पण यूट्यूब चॅनल मी आत्ता सुरू केलेलं आहे, त्यामुळे चॅनलवरती अपडेट राहणं पण तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे बाळातून आणि कामातून जसा मला वेळ भेटत जाईल तसं मी व्हिडिओ आणि ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे खूप दिवसातून आजचा हा ब्लॉग येत आहे. तर माझी प्रेग्नन्सी, तर त्या संदर्भातचे खूप सारे प्रश्न ना मला खूप जणांकडून विचारले गेले होते. तर म्हटलं चला ह्याच टॉपिकवरती एखादा ब्लॉग बनवूया. एकतर आमचं लव्ह मॅरेज, तेही खूप काही सण करून संकटांना सामोरे जाऊन सक्सेसफुल अरेंज मॅरेज बनवलेलं. डिसेंबर महिन्यात 2017 मध्ये आमचं लग्न झालं, दोन्ही घरांच्या परवानगीने, आशीर्वादाने. पण लग्नानंतरही आमच्या दोघांच्या डोक्यात एकच गोष्ट होती की इथून पुढे लाईफमध्ये सेट व्हायचं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं, मगच काय असेल ते फॅमिली प्लॅनिंग वगैरे. त्यात कसं झालं होतं की दीदींचंही लग्न अजून नव्हतं आणि त्यांनी आमच्या लग्नाबाबतीत खरंच त्यांनी स्वतःचं मन मोठं केलं होतं. स्वतःच्या लग्नाचा विचार त्यांनी केला नव्हता. त्यांनी भावाच्या प्रेमाचा विचार केला आणि आमच्या लग्नासाठी त्यांनी होकार दिला होता. त्यामुळे लगेच बाळ वगैरे अशा गोष्टी आम्हाला नको होत्या आयुष्यात, जेणेकरून त्यांनाही त्याबद्दल वाईट वाटू नये. की म्हणजे असतंच ना की भावाचं लग्न झालं होतं, त्याच्या आयुष्यात रुटीनला लागल्या, बाळ वगैरे झालं, आपलं अजून काहीच नाही, अशा कुठल्या हेतूने मला त्यांना दुखवायचं नव्हतं. त्यामुळे आमच्या डोक्यात असलं काही नव्हतं. फक्त आणि फक्त लाईफमध्ये सर्व काही रुटीनला लावायचं आहे. आणि त्यातल्या त्यात लव्ह मॅरेज असल्यामुळे जरी घरच्यांच्या संमतीने लग्न झालं असेल तरीही आई वडिलांच्या मनात ना कुठंतरी एक गोष्ट खटकत असते की आपल्या मुलगीनं लव्ह मॅरेज केलं किंवा आपला नकार होता लग्नासाठी, आपण नको म्हणत होतो तरीही तिनं ते लग्न केलं, असं तसं. तर त्यामुळे ना आमच्या दोघांचंही असं म्हणणं होतं की बाबा आपण त्यांना काहीतरी आयुष्यात करून दाखवूया, जेणेकरून भविष्यात पुढे जाऊन त्यांना असं वाटेल की हां, आपल्या पोरगीची निवड काही चुकली नाही, ती तिच्या आयुष्यात सुखी आहे किंवा तिनं जे केलं ते योग्य केलं. लग्नानंतरही आमच्या दोघांचे हेच प्रयत्न चालले होते. म्हणजे साहेबांनी जॉब वगैरे चालू केला, मी माझं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण केलं. लग्नानंतर मात्र 1-2 वर्षानंतर हळूहळू माझ्या घरच्यांना आमच्या यांचा बाकीच्या घरच्या सर्वांचा स्वभाव पटायला लागला. म्हणजे माणसं किती चांगली आहेत हे हळूहळू त्यांनाही समजायला लागलं. आमच्या लग्नाच्या 2 वर्षानंतर आमच्या दीदींचंही लग्न झालं. दीदींचं लग्न झाल्यानंतरही आमच्या डोक्यात असं काही नव्हतं की बाबा हा चला आता बेबी प्लॅनिंग करूया. आमच्या डोक्यात, दोघांच्याही डोक्यात फक्त हेच चालायचं की बाबा आपण पुढे कसं जायचं, लाईफमध्ये आपल्या जीवनात आपण सक्सेसफुल कसं व्हायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे लव्ह मॅरेज असल्यामुळे आमचं लग्न लवकर झालं होतं. साहेबांचं तर 21 वर्षसुद्धा पूर्ण नव्हतं. अशा कंडिशनमध्ये आमचं लग्न झालं होतं. त्यामुळे आधी आम्हाला स्वतःला असं वाटत होतं की आधी आपण मोठं होऊया, त्यानंतर लहान बाळाचा विचार करूया. आणि तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे माझ्या घरच्यांनी, म्हणजे सासू सासऱ्यांनी असेल किंवा तिकडे मम्मी पप्पांनी असेल, कुणीही आम्हाला कधीच फोर्स केलं नाही त्या बाळाचा विचार करा असं तसं. इकडले माझे सासू सासरे तर म्हणायचे जेव्हा तुम्हाला वाटते तेव्हा तुम्ही विचार करा, जगाचा कुणाचा विचार करू नका. बाहेरचे सगळे विचारत होते किती वर्ष झाली लग्नाला, आता तरी विचार करा की बाळाचा, कधी गुड न्यूज देणार, असं तसं. पण आमच्या घरचे सगळ्यांना नेहमी सांगत होते की त्या दोघांना जेव्हा वाटेल त्यावेळी ते बाळाचा विचार करतील, आम्ही त्यांना कुठल्याही गोष्टीचं दडपण नाही आणत. जास्त नशिबान आहे मी की मला अशी फॅमिली भेटली, कुठल्याच गोष्टीचं त्यांनी दडपण येऊ दिलं नाही. आई मला नेहमी म्हणायचं की तुम्ही दोघं जेव्हा तयार असाल त्यावेळेस तुम्ही बाळाचा विचार करा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे किंवा आम्हाला कुठल्याही गोष्टीची घाई नाही आहे. आणि हे खरं आहे बरं का. म्हणजे फक्त बाळाला जन्म दिला म्हणजे सगळ्या गोष्टी होत नाहीत. त्या आई वडिलांना स्वतःहून वाटायला पाहिजे की हा बाबा आता एका लहान बाळाची जबाबदारी घेण्यासाठी खरंच आता आपण लायक झालेलो आहोत, ही जबाबदारी आपण घेऊ शकतो. कारण त्याच्या बाळाच्या सगळ्या जबाबदाऱ्या त्या आई वडिलांनी घेणं गरजेचं असतं. आणि तुम्हाला खरं सांगू का, आम्हाला दोघांनाही असं मनापासून असं वाटत नव्हतं की बाबा हा आता आपण रेडी आहोत आई बाबा होण्यासाठी. त्यामुळे आम्ही बाळाचा विचार थोडा लांबवर ढकलला होता. इतक्यात आम्हाला बाळ नको होतं. दीदींचं लग्न झालं आणि त्यांच्या लग्नाच्या थोड्या दिवसानंतर दीदी प्रेग्नेंट राहिल्या. दीदींचा प्रेग्नन्सीचा काळ आणि त्यांचे डोहाळे जेवण वगैरे हे सर्व बघता बघताना कुठेतरी माझ्या मनात म्हणतात ना मन मी लड्डू फुटा असं होत होतं. त्यानंतर 7व्या महिन्यात दीदी इकडे माहेरी आल्या आणि त्यांना मी सर्व जवळून बघत होते. म्हणजे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असं झालं होतं की मी कुठल्या तरी
प्रेग्नेंट महिलेला इतक्या जवळून बघतीये, ते सर्व अनुभव घेते आणि माझ्यासोबत ते तसंच होत होतं. दीदी घरात आल्यापासून त्यांच्यासोबत आमचा सर्व वेळ कसा जात होता आम्हाला समजत नव्हतं. हळूहळू करत त्यांची डिलिव्हरी जवळ आली आणि तुम्हाला खरं सांगते, ज्यावेळी दीदीनं डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये नेलं तर त्यावेळी आईंसोबत मी होते, डिलिव्हरी वॉर्डच्या बाहेर थांबले होते आणि अक्षरशः त्यांच्यासोबत ते सर्व काही मी फील करत होते की आई पण काय असतं. काल मी ब्लॉग बनवत असतानाच मध्ये शिव उठला, मला माझा ब्लॉग मध्येच थांबावा लागला. त्यामुळे राहिलेला ब्लॉग हा मी आज कंटिन्यू करते. सर्व काही एडिट करून मी माझा ब्लॉग अपलोड करेन. तर आय होप तुम्ही लोक मला त्या बाबतीत समजून घ्याल. चला ब्लॉग कंटिन्यू करूया. तर ज्यावेळी दीदींना डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, एखाद्या मुलगीला जेव्हा डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलला नेलं जातं, घरातील बायका जर त्या मुलीसोबत असतील तर जरा जास्त बरं पडतं. त्यामुळे कसं एकमेकींना जरा जास्त आधार मिळतो. म्हणून मग दीदीला जेव्हा डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं त्यावेळी आईंसोबत मी होते आणि एक जेंट्स माणूस असावा म्हणून आमच्या सोबत होते. तर तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे अक्षरशः मला असं वाटत होतं की दीदींसोबत ते सर्व काही फील मी करते. त्यांना आम्ही डिलिव्हरीसाठी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. त्यामुळे त्यांच्यासोबत बाकीच्याही लेडीज पेशंट होत्या डिलिव्हरीसाठी आलेल्या. त्यामुळे सभोवतालचं ते सगळं वातावरण माझ्यासाठी नवीन होतं, कारण याआधी मी असलं कधीच काही पाहिलं नव्हतं. त्यामुळे माझ्यासाठी ते सर्व नवीन होतं. खरं सांगायचं म्हणजे आधी तर मी खूप जास्त घाबरली होती, कारण प्रत्येक मुलगीला लग्नानंतर डिलिव्हरीच्या त्या कठीण काळातून जावं लागतं. मग भले लग्नाच्या 5 वर्षानंतर असू दे, 10 वर्षानंतर असू दे किंवा लग्नानंतर लगेच असू दे, पण एक ना एक दिवस त्या कठीण प्रसंगातून प्रत्येक मुलगीला त्या वेदना सहन वगैरे करायच्या असतात, हे मात्र नक्की. तर मी ते सगळं बघून आधीच घाबरले होते. आम्ही सकाळी 9 वाजता हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणि डिलिव्हरी होता होता जवळपास 12 तास गेले आणि रात्री 9 वाजता दीदींची डिलिव्हरी झाली. अक्षरशः तो काळ ना खूप जास्त कठीण होता, कारण दीदींना वेदना सहन होत नव्हत्या, त्या रडत होत्या. त्यांना बघून आई रडत होत्या आणि त्या दोघींना बघून माझ्या डोळ्यातून आपोआप पाणी यायला लागलं, कारण मला तर काहीच माहिती नव्हतं. खरं तर सगळं खूप जास्त बघून मी खूप जास्त घाबरले होते, पण तरीही मी आमच्या आईंना धीर देण्याचा प्रयत्न करत होते. फक्त आम्ही दोघीही देवांकडे एकच प्रार्थना करत होतो की सर्व काही व्यवस्थित सुखरूप होऊ दे, बाळ आणि दीदी दोघेही व्यवस्थित असू दे. खूप जास्त आम्ही वाट बघितली आणि अखेर तो क्षण आला. जवळपास रात्रीचे 9 वाजले होते आणि आमच्या घरी गोडपरी जन्माला आली. नर्सने बाळ आईंच्या हातात दिलं होतं. आई बाळाला कापडात गुंडाळून बाहेर घेऊन आल्या आणि त्यांनी माझ्या हातात दिलं. तर पहिल्यांदा मी असं छोट्याशा बाळाला जवळ घेतलं होतं, माझ्या हातात, माझ्या कुशीत घेतलं होतं. आईने जेव्हा मला लहान बाळ माझ्या या हातात दिलं ना, खरंच तुम्हाला सांगू शकत नाही, आजही मला तो दिवस आठवतो. त्यावेळी माझे काय फिलिंग्स असतील खरंच शब्दात सांगणं कठीण आहे माझ्यासाठी. आणि मी बाळाला हातात घेतलं होतं. पहिल्यांदा असं झालं होतं की मी नवजात बाळाला माझ्या हातात घेतलं होतं. म्हणजे लहान मुलं बघितलेत मी, माझ्या चुलत बहिणींची, मावस बहिणींची वगैरे, पण इतक्या लहान बाळाला मी कधीच इतकं जवळून बघितलं नव्हतं. आणि त्यात सकाळपासून मी दीदींसोबत असल्यामुळे ते सर्व काही फील केलं होतं. असं वाटत होतं की कुठलं तरी मोठं युद्ध संपलेलं आहे आणि दीदींसोबत आम्हीही त्यात जिंकलो आहोत, अशी फिलिंग येत होती आम्हाला. आणि बाळाला बघून तर आमचा सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यानंतर सगळ्यांना कळवाकळवी झाली, सगळ्यांकडे आनंद झाला की लक्ष्मी आली घरी. दीदीच्या डिलिव्हरी नंतर जवळपास दीदी 5 ते 5.5 महिने आमच्या घरी होत्या. लाडोच्या जन्मानंतर मी तिच्यातनं असे हळूहळू गुंतत गेले की तिच्यामध्ये ते 5-5.5 महिने कसे गेले समजले नाही. तसं तिचं नाव गार्गी आहे, पण आजही तिला मी लाडो म्हणूनच हाक मारते. जशी ती जन्मली तसं मी तिला लाडाने दिलेलं नाव आहे हे, आणि आजही मी तिला त्याच नावाने हाक मारते. तर ते जन्मल्यापासून ना, जेव्हा तिला मी पहिल्यांदा हातात घेतलं तेव्हापासूनच ना कुठेतरी मला आईपणाची जाणीव झाली होती आणि तिच्यात मी हळूहळू गुंतत गेले. तिच्यासोबत संपूर्ण दिवस घालवणं असेल, खेळणं असेल, तिला मांडीवरती घेऊन झोपवणं असेल, त्या प्रत्येक गोष्टीनं मी आपुलकीने करायचं, मला ते भारी वाटायचं. आणि तिथूनच खरं तर लहान बाळाची आवड माझ्या मनात निर्माण व्हायला लागली. 5.5 महिन्यानंतर मात्र ती तिच्या घरी निघून गेली आणि त्यानंतर मात्र आमचं घर जणू जसं शांतच झालं, कारण एक वेगळ्या प्रकारचं रुटीन बसलं होतं आमचं.
एक वेगळ्या प्रकारची सवय झाली होती तिची. लाडू म्हटले की तिचं माझ्याकडे बघणं वगैरे. खूप सारे व्हिडिओ सुद्धा मी तिच्यासोबत बनवले होते इंस्टाग्रामवरती. मामी भाचीची जोडी लाडूचे माझे व्हिडिओ खूप सारे मी पोस्ट देखील केलेले आहेत. तर एक वेगळ्या प्रकारची सवय झाली होती मला. लाडूच्या आमच्या घरातून निघून जाण्यामुळे आमच्या सर्वांच्याच आयुष्यात एक उणीव भासू लागली. त्यानंतर मात्र हळूहळू मलाही असं वाटायला लागलं की आता आपण बाळासाठी विचार करायला हवा. मलाही आई बनावं असं वाटायला लागलं. आणि आमच्या घरचे म्हणायला लागले, आई पप्पा म्हणायला लागले की इतक्या दिवस तुम्ही झालं दीदीचा विचार करत होता, झालं त्यांचं लग्न झालं, त्यांना मुलगी झाली, आता तुम्ही विचार करा. आणि ह्या सगळ्या धावपळीत आमच्या लग्नाला 4 वर्ष कधी पूर्ण झाले आम्हाला समजलंच नाही. आणि बाहेरचे लोक काय सारखं विचारतच होते, झालं आता 4 वर्ष झालं, आता तरी विचार करा, असं तसं. मग मात्र आम्ही दोघांनीही बाळासाठी विचार करण्याचा निर्णय घेतला. बघता बघता लग्नाला लागलेलं 5वं वर्षही संपत आलं होतं, तरीही आमच्या हाती अपयशच येत होतं. कुठल्याही प्रकारची गुड न्यूज आम्हाला मिळत नव्हती. प्रत्येक महिन्याला जेव्हा माझ्या पिरियड्स यायच्या त्यावेळी अक्षरशः मी डोळ्यातून पाणी काढायचे, आईंसमोर रडायचे, आमच्या भावांसमोर रडायचे. आणि कधी कधी तर मी देवाच्या समोर बसून रडायचे. म्हणजे इतकं मला त्या गोष्टीचं वाईट वाटत होतं, कारण इतक्या दिवस आमच्या डोक्यातही बाळाचा विचार नव्हता, त्यामुळं आम्हाला त्याबद्दल काहीच वाटत नव्हतं. पण आता आम्ही प्रयत्न करतोय तरीही आमच्या हाती अपयश येते. ह्या गोष्टीची खंत मला कुठेतरी वाटत होती. ह्या गोष्टीचं खूप जास्त वाईट मला वाटत होतं. कोणत्याही मंदिरात गेलं, कुठल्याही देवासमोर गेले तर हात जोडून फक्त आणि फक्त मी हेच मागत होते की देवा, आई म्हणणारं माझं कुणीतरी माझ्या आयुष्यात यावं. फक्त आणि फक्त देवाकडे मी हेच मागत होते. आयुष्यात माणूस कितीही सुखात असला तरी कोणत्या ना कोणत्या गोष्टीत देव त्याला मागे ठेवतो असं म्हटलं जातं. त्यामुळे ती एक गोष्ट मला ना कुठेतरी खटकत होती की बाबा आपलं इतकं सगळं चांगलं आहे, नवरा चांगले आहे, घरचे मला माझ्या माहेरच्यांपेक्षाही खूप जास्त प्रेम करतात, इतकं चांगलं सासर भेटलं आहे. त्यामुळे मला असं वाटत होतं की ह्या गोष्टीबाबत देव मला कुठेतरी मागे ठेवतोय का. त्यामुळे मला खूप जास्त वाईट वाटायचं. आणि त्यात कुणाचं तरी असं ऐकलं ना की 10 वर्ष झालं, 5 वर्ष झालं, अजून बाळ नाही, खूप जास्त दवाखाना केला तरी राहत नाहीये, असं तसं. अशा गोष्टी काही ऐकल्या ना की मला अजून जरा जास्त वाईट वाटायचं. आणि त्यामुळे हळूहळू मी निगेटिव्ह होत चालले होते. पण अचानक असा चमत्कार घडावा अशी गोष्ट आमच्या आयुष्यात घडली. त्याचं झालं असं की महिन्याला माझी पिरियड्स आली की माझ्या पोटात खूप जास्त दुखायला चालू झालं होतं. म्हणजे याआधी दुखायचं पण दुखण्याचं प्रमाण इतकं जास्त नव्हतं. तर अक्षरशः मी संपूर्ण दिवस असं लोळून काढत होते, खूप जास्त दुखत होतं, मला खूप जास्त वेदना होत होत्या, मी रडत होते. त्यामुळे ते सर्व बघून माझ्या घरच्यांनी असं निर्णय घेतला की मला दवाखान्यात दाखवूया, म्हणजे निदान सोनोग्राफी वगैरे करून समजेल की काय प्रॉब्लेम आहे का. कधी कधी काही प्रॉब्लेम असेल तरी प्रेग्नन्सीमध्ये अडथळे येतात. त्यामुळे मग आम्ही हॉस्पिटलमध्ये दाखवण्याचा निर्णय घेतला. आणि मग सांगलीमधीलच एक हॉस्पिटल आहे, तिथे जाऊन मला दाखवलं. आणि त्या डॉक्टरने सोनोग्राफी वगैरे केली आणि काही सल्ला दिला, 1 महिन्याच्या गोळ्या दिल्या. त्यांनी सांगितले की या गोळ्या संपल्यानंतर तुम्ही परत चेक करायला या. आणि 1 महिन्यातच आम्हाला त्या गोष्टीचा रिझल्ट आला. तर आमच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण होणार होती आणि त्यातच ही सगळ्यात मोठी गुड न्यूज मिळाली. आणि 5 वर्षानंतर मी प्रेग्नंट राहिल्यामुळे सर्वांनाच खूप जास्त आनंद झाला. माझ्या माहेरी सासरी सगळेच खूप जास्त खुश झाले. एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते, हल्लीची पिढी काय करते की लग्नानंतर मुली लगेच जर प्रेग्नंट राहिल्या तर इतक्यात बाळ नको किंवा करिअर आहे किंवा शिक्षण आहे असं तसं कारण देऊन लगेचच ॲबॉर्शन असेल किंवा टॅबलेट वगैरे खाणे असेल असे प्रकार करतात. त्यामुळे याचा परिणाम असा होतो की भविष्यात जेव्हा त्यांना बाळ हवं असतं त्यावेळी त्यांना त्यामध्ये यश येत नाही. कारण म्हटलं जाते की देव देऊ नये बघतो आणि न देऊ नये. त्यामुळे त्या गोष्टीचं समाधान मला होतं की लग्न झाल्यापासून कधीच मला बाळ होऊ नये अशासाठी कोणते टॅबलेट वगैरे असेल किंवा काही असेल असं काही मी केलं नव्हतं. कदाचित त्याचमुळेच आम्ही डॉक्टरांना दाखवल्यानंतर लगेचच 1 महिन्यात आम्हाला त्याचा रिझल्ट आला. तर हा ब्लॉग बघणाऱ्यांना मी इतकंच सांगेन की ऍटलिस्ट तुम्ही तरी भविष्यात पुढे जाऊन असं काही करू नका. लहान बाळ ही खरं देवाची देण असते, देवाचा आशीर्वाद असतो. काहींना लवकर मिळतो तर काहींना उशिरा मिळतो. त्यामुळे तो आशीर्वाद ज्यावेळी तुम्हाला मिळतो त्यावेळी तो घ्या, त्याला नाकारण्याची चूक करू नका. 2 डिसेंबर 2022 ज्या महिन्यात आमच्या लग्नाचा वाढदिवस असतो त्याच महिन्यात आमच्या प्रेमाचं प्रतीक ह्या जगात आलं. त्याच्या येण्याने जणू आमचं आयुष्यच बदलून गेले. आता तो 9 महिन्याचा झालाय. इकडे तिकडे अजून एक 2 ते 3 महिने
बघता बघता तो 1 वर्षाचा होईल. अशा प्रकारे शिव आमच्या आयुष्यात आला. अशी आहे माझी प्रेग्नन्सी जर्नी. लवकरच भेटू नवीन एका ब्लॉग सोबत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.